नमस्कार. चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ IVF सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे आपल्या सोबत आहेत. डॉक्टर साहेब नमस्ते. आजच्या गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी आत्तापर्यंत जे काही आपण सगळं म्हणजे आम्हाला तुम्ही जे काही ज्ञान दिलेलं आहे त्यातून एक गोष्ट लक्षात आली की आपली तब्येत जर का चांगली असेल आणि घरातलं वातावरण जर का चांगलं असेल, आरोग्य जर का प्रत्येकाचं चांगलं असेल तर त्यांना होणारं जे बाळ आहे तर ते हेल्दी असतं. पण दुर्दैवानं काही जणांच्याकडं या सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपण म्हणतो ना की देवानं काहीतरी कमी ठेवलेली असते आणि मग त्यांना आत्ताच्या आधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणे एका वेगळ्या पर्यायाचा वापर करावा लागतो आणि ते म्हणजे IVF. तर IVF म्हणजे नेमकं काय? इथून आपण खरं तर मला वाटतं की आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आता म्हणजे बऱ्याच वेळेस आपण नॅचरल गर्भधारणा कशी होते याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. बरोबर. म्हणजे शेवटी स्त्रीबीज आणि शुक्राणू याचा संयोग हा गर्भनलिकेत होतो. गर्भनलिकेतून मग नंतर गर्भाशयामध्ये तो उतरतो. 8-8.5 महिने तिथं राहतो. त्यानंतर हे नैसर्गिक म्हणजे गर्भधारणा असते. याला म्हणजे इन वायओ म्हणजे शरीरामध्ये होणारे जे काय घटनाक्रम आहे याला इन वायओ फर्टिलायझेशन असं म्हणतात. अच्छा. आणि शरीराच्या बाहेर जे जे काय फर्टिलायझेशन होतं म्हणजे शुक्राणू स्त्री बीजामध्ये म्हणजे त्याचा शिरकाव करणे ही क्रिया जी आहे जेव्हा शरीराच्या बाहेर होते तेव्हा तिला IVF किंवा इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणतात. ॲक्च्युली म्हणजे जे प्रायमेट्स आहेत म्हणजे समजा ह्युमन बिईंग आहे किंवा बाकीचे प्राणी जे आहेत सस्तन प्राणी जे आहेत या सस्तन प्राण्यामध्ये इन वायो म्हणजे शरीरामध्येच म्हणजे हे फर्टिलायझेशनची प्रोसेस होते. म्हणजे फलन होण्याची प्रक्रिया होते. पण काही प्राणी जे आहेत म्हणजे ॲम्फिबियन्स म्हणजे तो फ्रॉग म्हणा म्हणजे आपलं बेडूक म्हणजे दोन्ही उभयचर प्राणी ज्याला म्हणतो ते पाण्यात बेडकाच्या याच्यामध्ये समागम होतच नाही. बरोबर. तर त्याच्यामध्ये इन विट्रो IVFच होतं. पण ते नॅचरल IVF असतं. नॅचरल IVF म्हणजे नॅचरल IVF कसं आहे की तो जे फिमेल त्याची जी आहे ही त्या पाण्यामध्ये अंडी म्हणजे सोडते बरोबर त्याबरोबर त्यांच्या सीझनमध्ये आणि त्यातला जो पुरुष असतो म्हणजे पुरुष बेडूक हा त्याच्यावरती स्पर्म सोडतो आणि ते स्पर्म जे आहेत म्हणजे शुक्राणू जे आहेत त्या स्त्रीबीजामध्ये शिरकाव करतात आणि तो म्हणजे ते फलन होतं आणि ते फर्टिलाइज्ड ओवम जे आहे किंवा गर्भ जो आहे किंवा भ्रूण जे आहे हे ते पाण्यामध्ये परत वाढत राहतं. म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे हे काय म्हणजे निसर्गाला काय वेगळं नाही आहे. निसर्गामध्ये सुद्धा सस्तन प्राण्यांच्या मध्ये हे नवीन नाही आहे. तर ॲक्च्युली जेव्हा IVF म्हणजे सुरू झालेलं नव्हतं तेव्हा त्याची जी हिस्ट्री आहे ती मला वाटतं आपण नंतर हे करूया. आता फक्त पहिल्यांदा IVF बद्दल म्हणजे हे बोलूया. तर ती इवन आता IVFची मुलगी जी आहे ती जवळजवळ 40-45 वर्षाची झाली. पहिली जन्मली ब्राऊन नावाची ती मुलगी आहे ती. तर ते पहिला IVF त्यांनी कसं केलं जगातली पहिली आणि ॲक्च्युली कलकत्त्यामध्ये सुद्धा आपली त्याच्यापूर्वी झाली होती असं म्हणतात. पण त्यांनी रेकॉर्डिंग केलेलं नसल्यामुळं त्याचं म्हणजे त्याला क्लेम मिळालेलं नाही आहे. पण जी काय आहे ते म्हणजे साधारण 40 वर्षापेक्षा जास्ती वर्षात हे IVF तंत्रज्ञान झालं आणि कालानुरूप त्यामध्ये बऱ्याच डेव्हलपमेंट झाल्या. म्हणजे आता सुरुवातीला फक्त म्हणजे काय होतं की जसं आता म्हणजे बेडूक जसा स्त्रीबीज सोडतो आणि त्याच्यावर शुक्राणू सोडतात तर त्या पद्धतीनं म्हणजे गर्भधारणा केली जायची. त्याला IVF म्हणायचं इन विट्रो फर्टिलायझेशन. बरोबर. पण त्याच्यामध्ये कसं की त्याचा सक्सेस रेट इतका जास्त नाही आहे. मग म्हणून कारण आता पहिली गोष्ट म्हणजे आपण आता त्यासाठी असं बघायला पाहिजे की कोणत्या कारणांमुळं म्हणजे IVF करावं लागतं. नंबर 1 ची गोष्ट म्हणजे स्त्रियांमधली कारणं आणि पुरुषांमधली कारणं. पुरुषांमधली कारणं जी आहेत की म्हणजे अस्तेनोझोस्पर्मिया म्हणजे शुक्राणूमधले जे काय दोष आहेत काय त्याचे काय अशक्तपणा आहे की त्याच्यामध्ये चपळता कमी आहे
किंवा काही याच्यामध्ये म्हणजे अस्तेनोझोस्पर्मी आहे, एकदम कमी काउंट आहे. काही वेळेस तर म्हणजे शुक्राणूची पूर्ण कमतरता, की जेव्हा अझोस्पर्मिया असतो तेव्हा ह्याला वास डिफरन्समधून म्हणजे ज्या वृषण आहे त्या वृषणाच्या वरची जी काही ग्रंथी आहे त्या ग्रंथीमध्ये साठलेले शुक्राणूसुद्धा काढता येतात. आणि काही काही वेळेस तर म्हणजे मायक्रोटीसी म्हणजे शुक्राणू वृषणामध्येच तयार होतात ना, तर वृषणाचा एखादा छोटासा म्हणजे त्याचे जे काही ट्युब्युल्स आहेत त्या ट्युब्युल्स म्हणजे शस्त्रक्रिया छोटीशी करून ट्युब्युल्स बाहेर काढून त्या ट्युब्युल्समधनं छोटे 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 शुक्राणू जे आहेत हे मायक्रोस्कोप खाली तुम्हाला शोधून मग त्याचा म्हणजे वापर करता येतो. म्हणजे ही झाली म्हणजे मुख्य पुरुषाची कारणं. म्हणजे शुक्राणूमध्ये जर काय हे असेल, दोष असेल, शुक्राणूच्या संख्येमध्ये दोष असेल, चपळतेमध्ये दोष असेल तर तुम्हाला म्हणजे IVF हे करायला लागतं. आणि स्त्रियांमधले जे आहेत की समजा दोन्ही बाजूच्या गर्भनलिका जर चोकअप झालेल्या आहेत, बरोबर. कारण शेवटी शुक्राणूला जननमार्गावाटे त्या गर्भाशयातून गर्भनलिकेमध्ये पोचायला पाहिजे, तर गर्भनलिका जर चोकअप असेल तर त्यांना तुम्हाला हे करायलाच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे की ज्यांच्यामध्ये स्त्रीबीजी निर्मिती होत नाही. स्त्रीबीज निर्मिती न होण्याची कारणं दोन आहेत. एक म्हणजे रोजनिवृत्ती. काही स्त्रियांना अकाली रजोनिवृत्ती येते, म्हणजे अगदी 22-23 वर्षी सुद्धा त्यांच्या शरीरामधले जे ओव्हरीमधले जे काय प्रीमॉर्डियल जर्म सेल्स आहेत ह्या सगळ्या एक्झॉस्ट होतात. एक्झॉस्ट झाल्या की मग स्त्रीबीज निर्मितीच बंद होते. मग अशा वेळेस मग डोनरचे स्त्रीबीज घेऊन करायला लागतं. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे की काही स्त्रियांना जन्मताच म्हणजे हे असतं काय म्हणतात त्याला हायपो जे म्हणतो आपण, की म्हणजे हायपोगोनाड्रोपिक हायपोगोनाडिझम, की ज्याच्यामध्ये पिच्युटरी हायपोथॅलॅमस हा जो ट्रॅक्ट आहे हाच डेव्हलप झालेला नसतोय, की जेणेकरून स्त्रीबीज निर्मिती त्या स्त्रीबीजांड कोशातून होतच नाही. म्हणजे अशी म्हणजे ढोबळ ही कारण आहेत. आणि सगळ्यात शेवटचं जे कारण आहे आता म्हणजे जे कॉमन आहे ते पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीजमध्ये म्हणजे 6 सायकल्स 12 सायकल्स म्हणजे IUI केलं आहे, पहिल्यांदा ते स्टिम्युलेशन केलं आहे, मग तरी अंडी तयार झाली नाहीत, फुटली नाहीत, बाहेर आली नाहीत, गर्भधारणा झाली नाही, किंवा समजा परत नंतर IUI केलं तरीसुद्धा झालं नाही, मग सुपर IUI केलं म्हणजे जास्ती अंडी तयार केली तरी झालं नाही, तर अशा पेशंटमध्ये सुद्धा म्हणजे IVF केलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की शुक्राणूची क्वालिटी जी आहे ही शुक्राणू तुम्ही इझिली म्हणजे पुरुषाकडून घेऊ शकता, की त्या हस्तमैथून प्रक्रियेतून एखाद्या याच्यामध्ये काय म्हणतात तुम्हाला हे दिलेलं असतो स्टराईल कंटेनर, त्या कंटेनरमध्ये म्हणजे हे काय म्हणतात कलेक्ट करायचं सिमेंट आणि त्यात मायक्रोस्कोप खाली ठेवून तुम्ही त्याचं परीक्षण करू शकता. म्हणजे चांगले शुक्राणू आहेत, चपळ शुक्राणू आहेत, त्यांचे हे काय म्हणतात ॲबनॉर्मल काही आहेत का. तर पूर्वी म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा 80 मिलियन हा काउंट नॉर्मल होता, आता 20-15 मिलियन काउंटचा नॉर्मल गृहीत धरला जातो. 4% हे आहेत शुक्राणू जे आहेत हे नॉर्मल असायला लागतात. म्हणजे उरलेले म्हणजे काही लोकांना टेलचा डिफेक्ट असतो, काही लोकांना हेडचा डिफेक्ट असतो. म्हणजे असे जे काही टेराटोझोस्पर्मिया म्हणतो आम्ही, तर म्हणजे व्यंग असलेली म्हणजे शुक्राणू त्यांनीसुद्धा गर्भधारणा व्यवस्थित होऊ शकत नाही. तर मग त्यातनं जे चांगले शुक्राणू आहेत हे म्हणजे वेचता येतात, म्हणजे म्हणून हे IVFची प्रक्रिया करता येते. तर पण स्त्रीमध्ये जसं तुम्ही पुरुषाचे शुक्राणू असे इझिली म्हणजे तपासू शकता, तसं स्त्रीमध्ये स्त्रीबीजचं परीक्षण करणार कसं मायक्रोस्कोप खाली. तर हे पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीजमध्ये सुद्धा की दिसताना जरी ह्या दिसल्या म्हणजे सिस्ट भरपूर दिसल्या, तयार होताना सुद्धा फॉलिकल्स भरपूर तयार झाली, तरीसुद्धा काही वेळेस त्यांची जी हे आहेत स्त्रीबीज आहेत हे स्त्रीबीजाची क्वालिटी त्याच्यामध्ये म्हणजे त्या सायटोप्लाझम ग्रॅन्युलर असतो किंवा म्हणजे ॲबनॉर्मल असतं, की त्याच्यामध्ये एक तर पहिली गोष्ट म्हणजे शुक्राणू चांगले असले तर एखाद्या वेळेस झायगोट तयार होतो, काही काही वेळेस म्हणजे झायगोट म्हणजे गर्भ तयारसुद्धा होत नाही, म्हणजे फलनसुद्धा होत नाही त्याचं ॲक्च्युअल इक्सी करूनसुद्धा. आता मगाशी तुम्हाला IVF सांगितलं मी की म्हणजे स्त्रीबीज काढली जातात आणि स्त्रीबीजावरती शुक्राणू
सोडले म्हणजे जातात. वॉश करून व्यवस्थित त्याचं प्रिपरेशन करून चांगले ताजेतवाने आणि नॉर्मल दिसणारे शुक्राणू जे आहेत ते त्या स्त्रीबीजावरती म्हणजे असे सोडले जातात. पण त्यात रिझल्ट कमी आले म्हणून त्यांनी पुढची जी काय म्हणजे प्रक्रिया सुरू केली म्हणजे इक्सी म्हणजे इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. म्हणजे त्या मायक्रोस्कोप खाली एका बाजूनं स्त्रीबीज पकडायचं आणि दुसऱ्या बाजूनं शुक्राणू त्या फोर्सफुली इंजेक्ट करायचा. बरोबर. म्हणजे झोना पेलुसिडा जे आहे ते वरचं कवच आहे, कवच करून आत हे घालायचं. तर ज्यांना म्हणजे शुक्राणू जे आहेत हे चपळ नाही आहेत किंवा फार कमी आहे, एक संख्या अतिशय कमी आहे, किंवा ज्यांचे शुक्राणू म्हणजे वृषणामधून काढलेले आहेत किंवा एपिडायमिसमधून काढलेले आहेत त्यांचा म्हणजे संख्या अतिशय काउंट असतो. आणि किती तुम्हाला शुक्राणू लागतात, 10 नाही तर 12 चांगले शुक्राणू लागतात. मग ते मायक्रोस्कोप खाली सगळे ते तपासले जातात, त्यातले चांगले चांगले उचलले जातात आणि ते चांगले शुक्राणू उचलून मग ते असे इंजेक्ट केले जातात. ह्याला म्हणायचं इक्सी. म्हणजे IVF आणि इक्सी हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर त्या इक्सीमध्ये म्हणजे गर्भधारणा होण्याची म्हणजे हे काय म्हणताला पर्सेंटेज जास्ती आहे. कारण डायरेक्टच डायरेक्ट शुक्राणूवर तुम्ही अवलंबून राहत नाही. बरोबर. शुक्राणूला तुम्ही इंजेक्ट त्या स्त्री बीजामध्ये आत शिरण्यासाठी तुम्ही मदत करता, म्हणजे तो असिस्ट करता तुम्ही, म्हणजे डायरेक्ट इंजेक्ट करता, म्हणून त्याच्यामध्ये म्हणजे सक्सेस रेट जास्त आहे. मग आता जसं शुक्राणू तुम्ही मायक्रोस्कोप खाली बघितले तशी स्त्री बीज मायक्रोस्कोप खाली बघितल्याशिवाय ते क्वालिटी चांगली आहे का नाही हे कळत नाही. आणि इतके जरी म्हणजे काय काय वेळेस PCODच्या पेशंटमधनं 10-10, 12-12 ओवा बाहेर येतात, पण त्याची क्वालिटी चांगली नसते की ज्यामुळं म्हणजे ती हे काय म्हणतात जरी इक्सी केलं तरीसुद्धा ते झायगोट तयार होत नाही. नंबर 1. झायगोट तयार झाले तर त्याचे गर्भ तो टिकत नाही. गर्भ टिकला तर काही बाकीच्या म्हणजे IVFपेक्षा ह्या अशा ग्रॅन्युलर किंवा म्हणजे ज्यांच्या ओव्हरीची ओवाची किंवा अंड्यांची किंवा स्त्रीबीजाची क्वालिटी म्हणजे चांगली नाही आहे, म्हणजे उत्कृष्ट नाही आहे, तर अशा ओवामधून झालेले गर्भ जे आहेत ते त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी लॉस म्हणजे पहिल्या 3 महिन्यामध्ये जे चान्सेस जास्त असतात. म्हणून आपण जरी मग आता ते तर कारण आहे ना की त्यामुळं तर तिला ती म्हणजे गर्भधारणा इतके दिवस झालेले नसते. म्हणजे PCODच्या पेशंटमध्ये तुम्ही औषध देऊन इंजेक्शन देऊन सुपर IVF करून जरी झायगोट तयार होत नाही, झायगोट तयार झाला तो रुजत नाही, रुजला तर तो टिकत नाही. असा जो म्हणजे एकात एक गुंतलेला भाग आहे. नक्की. याविषयी अजूनही आपल्याला थोडंसं विचारायचं आहे, कारण हा जो विषय आहे हा ज्यांना अजूनही अपत्य प्राप्ती झालेली नाही त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य मंत्र. आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल B चा कार्यक्रम आरोग्य मंत्र. आजाराची लक्षणं, खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून. आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना. या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी IVF म्हणजे काय, संतुलित आहार कसा असला पाहिजे, फायब्रॉइड म्हणजे काय, 2 सीझर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते, लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती. आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी 7:30 वाजता 532 क्रमांकाच्या B चॅनलवर. आरोग्य मंत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रवीण हेंद्रे. डॉक्टर, आपण बघत होतो की झायगोट जे आहेत तर ते तयार होण्यासाठी ज्या कंडिशन्स लागतात तर त्या जर का म्हणजे थोडक्यात स्त्री बीज जर का उत्तम नसेल तर अनेक कारणांच्यामुळं ते सक्सेस होऊ शकत नाही. तर आता तसंच शुक्राणूची जरी क्वालिटी चांगली नसली आणि स्त्री बीजाची क्वालिटी चांगली असली अच्छा तरी सुद्धा म्हणजे झायगोट तयार होते. शेवटी हे जेनेटिक मटेरियल आहे. बरोबर. ते जे काही ह्याच्यामध्ये स्त्री बीजामध्ये जे काय आहे न्यूक्लियस आहे ह्याच्यामध्ये हॅप्लॉइड हे असतात, क्रोमोझोम असतात, म्हणजे अर्ध्या 23. बरोबर. आणि शुक्राणूमध्ये सुद्धा 23 असतात. तुम्ही बाहेरून बघत असताना म्हणजे ते शुक्राणू आपला वाटतं की बाबा हा शुक्राणू चांगला आहे म्हणजे हे, पण जेनेटिक कुणी बघितलं त्याचं.
मग म्हणून आता पहिला पार्ट जो झाला IVF झाला, दुसरा पार्ट जो झाला तो ICSI झाला. म्हणजे समजा आता ICSI करून सुद्धा तुमचे जर काय म्हणजे भ्रूण जे आहेत किंवा गर्भ जे आहेत हे जर चांगले झाले नाहीत किंवा वारंवारचे त्याला गर्भपात झाले किंवा त्याच्यामध्ये वारंवार जर काही व्यंग निर्माण व्हायला लागले तर मग त्याच्या पुढचं आता मी टेक्नॉलॉजी आली मी त्यांना PGT म्हणजे प्री जेस्टेशनल टेस्टिंग. अच्छा, PGT. PGT मी आता तुम्हाला जेव्हा ह्याची सगळी IVFची प्रक्रिया सांगेन म्हणजे त्याचे स्टेप बाय स्टेप कशी डेव्हलपमेंट होती हे सांगणारच आहे. पण त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. म्हणजे जेव्हा शुक्राणू त्याच्या म्हणजे स्त्रीबीजामध्ये शिरतो तेव्हा इमिजिएट त्याचं डिव्हिजन म्हणजे ते व्हायला सुरू होते. म्हणजे ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर म्हणजे एकदा शुक्राणू आत शिरला ना तर तुम्हाला 1 सेल झायगोट दिसतच नाही. इट इज ऑलवेज 2 सेल. म्हणजे ते लगेच इन्स्टंट डिव्हिजन सुरू होते. म्हणजे इकडचे तिकडचे क्रोमोझोम जाऊन बरोबर ते 2 होतात. मग 2चे 4, 4चे 8, 8चे 16 लगेचच ती प्रक्रिया सुरू होतात. म्हणजे साधारण तिसऱ्या दिवशी म्हणजे तुम्हाला 8 ते 16 सेल्सचा म्हणजे गर्भ तुम्हाला दिसतो. आता त्याचं सुद्धा म्हणजे टाइम्ड हे आहे ना, फोटोग्राफी आहे ना किंवा व्हिडिओग्राफी त्याची आता मी उपकरणं आलेली आहेत. म्हणजे ते तो कसा डिवाइड होतोय हे तुम्हाला टाइम टू टाइम म्हणजे बाहेरून तुम्हाला कळतं. म्हणजे ते जेव्हा इन्क्युबेटरमध्ये तुम्ही ठेवला की त्याचा व्हिडिओ कंटिन्यूस चालू असतो. जसं काय काय वेळेस आपण केले म्हणजे सूर्य कसा उगवला असा टाइम हे असतं ना, टाइम लॅप्स मध्ये आपल्याला बघायला मिळतं. तसं टाइम लॅबमध्ये झायगोट कसा तयार झाला, प्रत्येक झायगोट कसा तयार झाला, प्रत्येक गर्भ कसा डेव्हलप झाला हे सुद्धा आता कळू शकते. बापरे. आणि हे होत असताना पहिल्यांदा म्हणजे 8च्या नंतर एक मोरुला तयार होतो. म्हणजे एक भरपूर सेल्सचा असा एक गोळा तयार होतो आणि गोळा तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये कॅव्हिटी तयार व्हायला लागते. तिला म्हणतात ब्लास्टोसिस्ट. हे ब्लास्टोसिस्ट जेव्हा होतं म्हणजे हे साधारण 5व्या दिवशी म्हणजे फलन करायचं जो दिवस आहे म्हणजे जे आपण ज्या दिवशी हे केलेलं आहे ओम पिकअप केलेलं आहे आणि ते इंजेक्ट केलेलं आहे हा डे 0 धरला जातो. आणि तिथून बरोबर 5व्या दिवशी म्हणजे हे साधारण 6 दिवस. 6व्या दिवशी 6व्या दिवशी हा ब्लास्टोसिस्ट तयार झालेला असतो. तर ज्या पेशंटांमध्ये किंवा आता समजा एखादी स्त्री आहे 40 वर्षी आणि ती म्हणते की मला स्वतःचाच गर्भ हवा आहे. मग तिला जर स्वतःचाच गर्भ हवा आहे असं जर तिला असेल तर 40व्या वर्षी तुम्हाला जेनेटिक प्रॉब्लेम जास्त येतात. क्रोमोझोमल ॲनॉमली जास्ती असतात. मग तो गर्भ तुम्ही हे काय ट्रान्सफर करून त्याच्या गर्भामध्ये प्रत्यारोपण करून त्यातनं म्हणजे फारसा फायदा होत नाही. एकतर म्हणजे गर्भ रुजत नाही, रुजला तरी तो ॲबनॉर्मल असतो किंवा काही वेळेस त्याच्यामध्ये अंकुरच तयार होत नाही. त्याला आपण हे ब्लायटेड ओव्हम असं म्हणतो. काही वेळेस अंकुर तयार होतो त्याच्यामध्ये हृदयाची स्पंदनं दिसायला लागतात. कालांतराने एक साधारण 7व्या-8व्या आठवड्याच्या वेळेस ती हृदयाची स्पंदनं पण बंद होतात. तर ह्या जो जेनेटिक प्रॉब्लेम असतो की त्याच्यामुळे ह्या सगळ्या घटना घडत असतात. तर कुठल्या गर्भामध्ये जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी आहे ही तपासण्यासाठी जी टेस्ट आहे PGT. तर PGTमध्ये ब्लास्टोसिस्टमधले त्याला ॲक्च्युली त्याची बायोप्सी केली जाते. बायोप्सी केली जाते म्हणजे त्या ब्लास्टोसिस्टमध्ये जाऊन त्याचे काही सेल्स बाहेर काढले जातात आणि ते बाहेर काढलेले सेल्स जे आहे ते कल्चर केले जातात. कल्चर करून त्याच्यामधलं क्रोमोझोमल स्टडी केला जातो. म्हणजे जेव्हा ते सेल काढल्यानंतर ते सगळे जे काही झायगोट आहेत समजा एक 8 झायगोट झालेले आहेत तर 8 झायगोट असे लेबल केले असतात ABCDEFGH आणि त्या प्रत्येक झायगोट जो आहे तो सेपरेट इन्क्युबेट म्हणजे फ्रीज केला जातो. म्हणजे त्या स्ट्रॉमध्ये ते म्हणजे फ्रीजिंग प्रोसेस जी आहे त्यामध्ये वेगळं वेगळं लेबल करून A आहे, हा B आहे, हा C आहे, हा D आहे, असा H आहे. त्या प्रत्येक पेशंटचा म्हणजे ह्या पेशंटचा त्याचं लेबल असं फार तुम्हाला हे फार स्ट्रिक्ट आहे. म्हणजे नाहीतर याचा गर्भ त्याला आणि त्याचा गर्भ याला होईल. त्यामुळं त्याचं सगळं लेबलिंग, त्याचं रेकॉर्डिंग, त्याचं डॉक्युमेंटेशन आणि आता ART कायद्यामुळे तर आलेलंच आहे. पण ART कायदा असो अगर नसो तुम्ही ज्याचा गर्भ आहे त्याच्या पोटातच सोडायला पाहिजे. मग त्यासाठी हे सगळं लेबल केलेलं असतं. लेबल करून त्यामध्ये फ्रीज करून ठेवलेलं असतं. ही फ्रीजिंग प्रोसेस म्हणजे काय हे सगळं आपण बोलणार आहोत. तर हे जे हे केलेलं आहे
काय म्हणतात तर त्यांनी केले आणि त्यातले जे काय आता तुम्ही सेल्स बाहेर काढलेत हे कल्चर केले. कल्चर करून साधारण 15व्या दिवशी तुम्हाला 15-16व्या दिवशी त्यातल्या कुठल्या गर्भामध्ये क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी आहे हे कळतं. किंवा नाही हे कळतं. मग समजा जर काय तुम्ही आता 8 गर्भ तिथं गोठवलेले आहेत, 8 गर्भापैकी म्हणजे समजा ए गर्भ ॲबनॉर्मल आहे, बी गर्भ ॲबनॉर्मल आहे, मग सी गर्भ चांगला आहे, मग समजा ई गर्भ चांगला आहे, एच गर्भ चांगला आहे. म्हणजे चांगले कुठले आणि ॲबनॉर्मल कुठले याचं तुम्हाला 15-16व्या दिवशी रिपोर्ट येतो. आणि मग तुम्ही ते ॲबनॉर्मल गर्भ जे आहे ते डिस्कार्ड करायचे आणि नॉर्मल जेनेटिकली नॉर्मल जे गर्भ आहेत ते हे फक्त एम्ब्रिओ ट्रान्सफर करून त्या स्त्रीच्या पोटामध्ये किंवा गर्भाच्या पिशवीमध्ये मी तुम्हाला प्रत्यारोपण करणे ह्या इथपर्यंत म्हणजे हे आता सायन्स गेलेलं आहे. त्याच्या पुढच्या पण बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. पण मला वाटतं आता आपण म्हणजे IVF, ICSI आणि PGT इथपर्यंतच थांबूया आणि आता नंतर आता मी तुम्हाला ॲक्च्युली प्रोसेस म्हणजे काय आम्ही करतो, हाऊ वी सिलेक्ट द पेशंट. म्हणजे आता पहिली गोष्ट मी तुम्हाला इंडिकेशन सांगितलं आहे की समजा जर काय त्या स्त्रीनं 6 हे काय म्हणताला सायकल्स ह्या आता स्त्रीबीज निर्मितीच्या हे केलेल्या आहेत, म्हणजे त्याच्या नवऱ्याचे शुक्राणू नॉर्मल आहेत किंवा समजा ज्याच्यामध्ये शुक्राणूचा अभाव आहे म्हणजे अझूस्पर्मी आहे अशा स्त्रीमध्ये हे डोनरचे स्पर्म वापरून तुम्ही प्रयत्न केलेले आहेत. साधारण पहिल्या 6 सायकल झालेल्या आहेत. त्याच्यानंतर तुम्ही IUI, सुपर IUI अशा साधारण अजून एक 6 सायकल केलेल्या आहेत. तर इतक्या सायकल झाल्यानंतर काय तुम्ही काय पुढे जन्मभर त्या सायकलच करत बसण्यात काय अर्थ नसतो. नक्कीच. तर त्यावेळेस म्हणजे जेव्हा नॉर्मल तुमचे जे प्रयत्न आहेत हे जेव्हा फेल होतात तेव्हा त्याला मग तेव्हा जेव्हा म्हणतो की नाही आपण काय म्हणतो दॅट इज कॉल्ड ॲज म्हणजे जेव्हा तुम्हाला कुठलंही कारण विरहित इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व म्हणजे त्या कारणविरहित वंध्यत्वामध्ये सुद्धा म्हणजे जेव्हा तुम्ही हे सगळे प्रयोग करून जेव्हा थकता तेव्हा तुम्ही जेव्हा हे करता काय IVF करायचं तुम्हाला इंडिकेशन येतात ते सुद्धा एक इंडिकेशन आहे. बाकीचे इंडिकेशन्स मी तुम्हाला मगाशी सांगितलेच आहेत. मला वाटतं आपण आता ह्या IVF बद्दल थोडासा थांबूया आणि प्रोसेस ॲक्च्युली कशी आहे ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. कारण तंत्रज्ञान इतकं विकसित होत गेलेलं आहे किंवा अजूनही ते विकसित होतं आहे की हे सगळं समजून घेणं एका एपिसोडमध्ये खरंच शक्य नाही आहे. आणि हे सगळं ऐकत असताना कुठली तरी एखादी जादुई नगरीमध्ये प्रवेश केल्यासारखं वाटतंय. त्यामुळं नेमकी ही प्रोसेस कशी आहे आणि हे एक वेगळं विश्व कसं आहे याबद्दल जाणून घेऊया पुढच्या आठवड्यामध्ये. नमस्कार.